कधी-कधी गोंधळलेल्या शहरातून बाहेर पडण्याची गरज असते आणि रस्त्यावर पाऊल टाकलं की जाणवतं, निसर्ग अजूनही तसाच शांत आहे. हा टनल जणू आपल्याला दुसऱ्या जगात नेत असतो, जिथे निसर्ग आहे, भक्ती आहे आणि मनाला स्पर्श करणारी शांतता देखील आहे. आणि अखेर दिसू लागतं ते ठिकाण, जे फक्त एक मंदिर नाही, तर आत्म्याला स्पर्श करणारी जागा आहे. रस्त्यावरचं प्रत्येक वळण मला मंदिराच्या जवळ नेतं. या त्रिशूलाखाली आहे भक्तीची शक्ती आणि मागे आहे शांतीचं निवासस्थान, म्हणजेच बनेश्वर मंदिर. झाडाच्या सावलीतून दिसायला लागतो तो कलश, जणू निसर्गही वाकून देवाचं दर्शन घडवत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या एक गूढ आणि प्राचीन मंदिरात. एक एक पाऊल उतरताना असं जाणवतं, आपण देवाच्या जवळ जातोय, बनेश्वराच्या जवळ जातोय. भिंतीच्या आड लपलेलं हे मंदिर आणि एक पाऊल पुढे टाकलं की समोर उलगडतं देवाचं सुंदर घर. निसर्गाच्या सानिध्यातलं एक प्राचीन आणि गूढ मंदिर. मंदिराच्या अंगणातलं हे शांत तळं, जिथे रंगबिरंगी मासे भक्तीच्या स्पर्शात पोहत राहतात. पावसाचे थेंब पडताना हे दृश्य आणखीनच मनमोहक दिसतं. या तळ्यामध्ये कासवही आहेत, जी मंदिराच्या शांततेचा भाग आहेत. हिंदू धर्मात कासवाला स्थैर्य आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे इथं त्यांचं अस्तित्व पवित्र मानलं जातं. या गोमुखातून वाहणारं पाणी पवित्र मानलं जातं. असं म्हणतात की हे पाणी इथल्या भूमीतल्या नैसर्गिक झऱ्याशी जोडलेलं आहे. भक्त इथे येऊन या पाण्याचा स्पर्श करतात, कारण ते शुद्धतेचं प्रतीक आहे. मंदिर, निसर्ग, प्राणी आणि भक्ती हे सगळं एकत्र येतं बनेश्वरामध्ये. म्हणूनच ही फक्त दर्शनाची जागा नाही, तर अनुभवायची जागा आहे. मंदिराच्या रक्षणासाठी बसलेला नंदी भगवान शिवचे खरे वाहन आहेत, भक्तीचे प्रतीक आहेत आणि इथून सुरू होते गाभाऱ्यातील खरी शांतता. ओम नमः शिवाय. फक्त तुझा आशीर्वाद हवा आहे, बाकी सगळं तर तुला माहितीच आहे. एकाग्रता जी असते ना, हे आतमध्ये जी ऊर्जा निर्माण झालेली होती, सकारात्मक ऊर्जा, बरोबर. ते सहजामुळे तुम्हाला मिळत नाही. आता हे गाभाऱ्यातून तुम्हाला दर्शन आहे. दर्शन गाभाऱ्यातून ठेवलं मग ते मी स्वयं चांगलं वाटलं ना. पावित्र्य राहावं म्हणून सहसा काढावं लागतं, हे आम्हाला सांगावं लागतं. पण सगळ्यात आध्यात्मिक कारण हे महत्वाचं की ती ऊर्जा मिळत नाही. ऊर्जा. बरोबर. आता तुम्ही आत्ता गेल्यावर तुम्हाला काय वाटलं? वेगळं लागलं? हो, खूप शांत आणि हो हो फरक वाटला. खूप फरक लागला. खूप फरक. या पाषाणाच्या अवशेषामागे आहे तिथल्या इतिहासाची साक्ष. हे दगड फक्त रचना नाहीत, तर वेळेत
प्रत्येक क्षण जतन करून ठेवणारे साक्षीदार आहे. मंदिर सोडलं तरी इथली भक्ती आणि मनातली शांतता कायम राहील. सगळा इतिहास या झाडाला माहिती असेल. बनेश्वर मंदिर एक निसर्गाच्या सानिध्यात लपलेलं मंदिर आहे. मंदिरातली भक्ती संपली, पण इथे निसर्गाने दिलेला आशीर्वाद अजूनही चालूच आहे. तर चला पाहूया आपण हे उद्यान. किती सुंदर निसर्ग. असते ना थांब धबधब्याकडे चला एका जागेवर थांबल्यावर चल इथे गार्डन, ॲडव्हेंचर आठवतं? पार्क. आणि तू इथं पण माझे फोटो काढले होते. तर फ्रेंड्स, अजूनही तुम्ही या मंदिरात आला नसताल तर श्रावण मासात नक्की या मंदिराला भेट द्या. निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य तुम्हाला इथे पाहायला मिळेल, है ना? कसं आहे मंदिर? कसं आहे मंदिर हे? खूप छान. कसं फील झालं ज्यावेळेस तू शर्ट वगैरे काढून गेला तेव्हा? एक मन प्रसन्न. आम्ही चाललेलो आहोत बनेश्वर धबधबा. पानको मध्यपान. अयो ताई इथून नीट ताई इथून डायरेक्ट धबधब्यातच वर जाऊ. बघत चालतं ते खरं. हा ताई तू ना वाव, डोंगरात काय ताई- भारी. का असते तू? शौचालयाकडे चल, हे ॲडव्हेंचर हा की ॲडव्हेंचर पार्क. इथं धबधबा आहे. सिरियसली हा, हा, दिसतात आहे ना आपल्याला. चला बाबा पटकन यायचं बघ अगदी. चल वरती दाखवतो अजून छान आहे. चल चला, कुठे जायचं आता? इकडं हो डोम बघा इथे आता. त्या समोर. डोम वर चढायचं ना? डोम नाही हा वर चढायचं. हा त्याच्यावरच गेलो बरोबर. बॅरिकेड इथनं दर असं दर स्टॉपर उतर नाही का? धरून चल, बसून पळतोय. हाच तो माणूस आहे. जर तुम्हाला कुठे भेटला तर आम्हाला नक्की सांगा. आई ग हसानी, असा लपलाय तू इथे? इथे लपलाय तू? एवढा कंटाळा. मंदिर पाहून झालं, दर्शनही झालं, पण खरी अनुभूती ती राहते मनामध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत बाय.